तुमसर से बड़ी खबर। नगर परिषद चुनाव 2025 में प्रभाग क्रमांक 5 से भारतीय जनता पार्टी के अधिकृत उम्मीदवार चक्रेश्वर बाल्या सुरेश बिस्ने ने अपने मजबूत जनाधार और विकासवादी सोच के साथ चुनावी मैदान में एंट्री कर ली है। लंबे समय से क्षेत्र में सक्रिय रहकर लोगों की समस्याओं को करीब से समझने वाले बाल्या बिस्ने को जनता एक जमीनी, सरल और सर्वसामान्य कार्यकर्ता के रूप में जानती है। साफ सुथरे विकास, नागरिक सुविधाओं में सुधार और युवाओं के लिए नए अवसर, इन तीन प्रमुख मुद्दों को लेकर वे मतदाताओं के सामने समर्थन मांग रहे हैं। नामांकन दर्ज करते समय भाजपा कार्यकर्ताओं और समर्थकों का जोश देखने लायक था। विकास की गति बढ़ाने और प्रभाग का चेहरा बदलने के लिए हम प्रतिबद्ध हैं, ऐसा विश्वास चक्रेश्वर बाल्या बिस्ने ने जताया। स्थानीय स्तर पर मूलभूत सुविधाओं, स्वच्छता, सड़क, पानी आपूर्ति और महिलाओं की सुरक्षा, इन सभी क्षेत्रों में ठोस काम करने का संकल्प उन्होंने व्यक्त किया है। मतदाताओं के बीच भी उनके प्रति सकारात्मक लहर स्पष्ट दिखाई दे रही है। तुमसर नगर परिषद चुनाव में प्रभाग क्रमांक 5 का मुकाबला अब और रोचक होने की संभावना है और भाजपा उम्मीदवार चक्रेश्वर बाल्या सुरेश बिस्ने का नाम जोरदार चर्चा में है। नमस्कार, मी चक्रेश्वर बाल्या सुरेश बिस्ने भारतीय जनता पक्षाकडून यावेळेसची उमेदवारी मागितली होती। मला ती उमेदवारी मिळाली। मी भारतीय जनता पक्षाकडून अ गटातून उमेदवार आहे तुमसर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5। बरं, आपण मला सांगा कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहात? बघा, हा माझा पहिल्यांदाच मी उमेदवारी मागितली आणि मला मिळाली पण त्या आधीचं जो माझं बॅकग्राऊंड होतं किंवा आधीचा जो कॉन्सेप्ट होता, मी सार्वजनिक स्थळामध्ये, कार्यक्रमामध्ये अथवा आपल्या प्रभागातले जे गोरगरीब लोक असतात त्यांची मदत करण्यामध्ये, ह्या सर्व गोष्टींमध्ये मी सामोरच होतो। आणि मला असं वाटतं की आता हे उमेदवारी मागून किंवा मी निवडून आलो तर मी त्यापेक्षा जोमाने किंवा त्यापेक्षा जास्त जोराने मी त्यांची मदत करू शकतो। काय प्रमुख समस्या आपल्याला आपल्या प्रभागामध्ये आढळून येतात? प्रमुख समस्या अर्थ हा आहे की आता इथं जास्तीत जास्त नाल्याचेच काम, रोडाचे काम किंवा जे गरीब लोक असतात आता त्यामध्ये घरकुल सुद्धा झाले आणि लाडली बहिणीचे जे फॉर्म येतात, भरपूर सारे जे आपले गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात ते जनरली लहान लोकांना माहीत नसतात, तर तोच काम नगरसेवकाचा असतो की त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचं चांगलं केलं पाहिजे किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचली पाहिजे। प्रभागाच्या म्हणजे स्मार्ट तुमसरसाठी काय एक विजन आहे? आपला प्रभाग कसा असावा, किती स्मार्ट असावा, त्यासाठी काय प्रयत्न राहणार? त्यासाठी प्रयत्न तर असे आहे की रोड पूर्ण क्लीन आम्ही करू, नाल्या व्यवस्थित करू। जनरली आमच्या इकडे तेवढा प्रॉब्लेम नाहीच आहे म्हणा, कारण की आमचं पाणी निघूनच जातो की जेव्हा ही कामं झाली नालीचे तर आम्ही स्वतः पण जाऊन आम्ही तिथं बघितलं। ठीक आहे, आम्ही नगरसेवक नव्हतो पण तेवढा तर आहे की वेळा चला भी आम्ही जाऊन बघू की काम व्यवस्थित झालं की नाही झालं, आणि ते आम्ही सर्व सामोर करतच राहू। चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जे आपले मतदार बंधू जे बघत आहे आपल्या प्रभागचे तुमसरचे, त्यांना काय एक संदेश राहणार आहे? त्यांना माझा हाच संदेश आहे की मी उमेदवारी मागितली, पहिल्यांदा मागितली। या आधीचे जे उमेदवार होते, आता जनरल मी नाव कोणाचं नाही घेत, पण एक नगरसेवक किंवा एका नगरसेवकाच्या घरी ही जो नगरसेवकाची जे जागा आहे, कुर्सी आहे, ते 45 वर्ष झाले त्याच जागी आहे। मला असं वाटते की 45 वर्ष भरपूर होतात, आई पण, वडील पण आणि स्वतः पण। असं होऊ शकते की समोरच्या वेळेस आता त्यांचा भावाचा मुलगा आहे तो पण उमेदवारी मागेल, आता 15-16 वर्षाचे, मग तो 21 वर्षाचे होईल, तर मग कसं आहे बाकीचे जे जनरल लोक आहेत किंवा लहान लोक आहेत ते काय करतील, ते केव्हा समोर येतील? जी जनता आहे आता येत्या 2 तारखेला निवडणूक आहे, तर जनतेला काय एक अपील आपण करणार? मला माझ्या प्रभागाच्या जनतेशी ही अपील आहे की तुम्ही योग्य उमेदवार निवडा आणि असा उमेदवार निवडा की जेणेकरून तो तुमच्या कामात, सुखा दुःखात, रात्री बेरात्री केव्हा पण फोन केला तर तो आलं पाहिजे। आणि माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे
की आमचे तुमसर नगर परिषदेचे 25 नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष श्री प्रदीपजी पदोळे यांना तुम्ही तुमसरवासियांना किंवा प्रभाग क्रमांक 5च्या सर्व मतदारांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आम्हाला 100% मतदान देऊन आम्हाला निवडून आणावे.